बीडमधील संतोष देशमुख कुटुंबीय आजपासून आंदोलन करणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा टॉवरवर चढून आयुष्य संपवण्याचा इशारा दिला गेलेला आहे। वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराड विरोधात मकोका आणि 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे। या संदर्भात आता सरकार काय निकाल देते हे पाहावं लागेल। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, काय नेमकं मसाजोग मधल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि आता कुटुंबियांनी म्हणजे धनंजय देशमुखांनी तर थेट आता आयुष्य संपवण्याचा इशारा दिलेला आहे। नक्कीच रिद्धी, आपण पाहतो की काही दिवसांपूर्वी जलसमाधी आंदोलन ग्रामस्थांनी केला होता। त्यानंतर एक आश्वासन दिलं गेलं की आम्ही कारवाई करू। मात्र या संपूर्ण घटनेला, या हत्याकांडाला 1 महिना उलटलेला आहे। मात्र यामधले जे आरोपी आहे, अजूनही एक आरोपी फरार आहे। त्याबरोबरच खुनातील गुन्हा आणि त्याचबरोबर खंडणीच्या गुन्ह्यातील सर्व कलम 1 लावा अशी देखील मागणी या ठिकाणी ग्रामस्थांची आहे। ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये। एक आरोपी अजूनही अटक झालेला नसल्याने आता या ठिकाणी जे संतोष देशमुख यांचे बंधू आहे धनंजय देशमुख हे आता टॉवरवर चढून जीवन संपवण्याचं त्यांनी काल सांगितलं होतं आणि पाहतो की आपण थोड्याच वेळात ते आंदोलनाला सुरुवात करतील अशी देखील शक्यता आहे। मात्र या गावामध्ये 3 मोबाईल टावर आहेत। त्या 3 मोबाईल टावरवर कुठल्या टावरवरती ते आंदोलन करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून 3ही जे टावर आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। थोड्याच वेळात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे येणार आहेत। त्यानंतर स्पष्टता येईल नेमकं ते आंदोलन कुठल्या टावरवर करणार आहे, कुठल्या ठिकाणी करणार आहे। तत्पूर्वी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। रिद्धी जी सचिन, या दरम्यान सध्या आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। सध्याची ही दृश्य आपण बघतोय, त्याच्यामध्ये एका बाजूला पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलन करणार आहेत, कारण त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आत्मदहन करेन असा इशारा दिलेला आहे। आणि दुसरीकडची दृश्य आहेत, मृत संतोष देशमुख यांची प्रतिमा जी तिथे ठेवलेली आहे त्याला त्यांनी नमस्कार केलेला आहे आपलं आंदोलन करण्यापूर्वी, कारण आरोपींना कडक शिक्षा व्हावी या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी कुटुंबियांकडून सातत्याने केली जाते। आणि या संदर्भात आता त्यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पोलीस बंदोबस्त आंदोलन स्थळावर आपल्याला मोठ्या ह्याच्यावर पाहायला मिळतोय। आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी सचिन यांच्याशी बोलणार आहोत। सचिन, सध्या आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय, मोठा पोलीस बंदोबस्त आहे जिथे आंदोलन करणार आहेत। मोबाईल टॉवरवर चढून धनंजय देशमुख मी जीवन संपवेन असं म्हणतायत, त्या ठिकाणी सध्या पोलीस जमलेत असं पाहायला मिळतंय। नक्कीच रिद्धी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जाणार आहे। आंदोलन करू नका आश्वासन दिले जाणार। मात्र आपल्या भूमिकेवरती धनंजय देशमुख हे ठाम आहे। आता गेल्या वेळेस देखील आम्ही सरकारला वेळ दिला होता। महिनाभरापासून आम्ही सातत्याने सरकारला वेळ देतोय, मात्र तरी देखील आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये। त्यामुळे आता कुठेतरी आक्रमक पवित्रा या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी घेतलेला आहे। त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील प्रशासनाकडून केले जात आहे, मात्र त्यात यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की धनंजय देशमुख आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। जी सचिन, या क्षणाला एकतर धनंजय देशमुख यांची मनधरणी होणं फार आवश्यक असेल जसं तुम्ही म्हणताय, त्यासाठी कोणी विशेष प्रयत्न करणार आहेत का? राजकीय वर्तुळातले नेते म्हणा किंवा जरांगेंसारखे जे त्यांचे हितचिंतक आहेत असं म्हणूया, जे त्यांची सातत्यानं भेट घेतात, तर त्यांच्यापैकी कोणी त्यांच्या भेटीला येणार आहे का? त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे का? अजून तरी नियोजित नाहीये कोण या ठिकाणी नेता येणार आहे बाहेरून किंवा इतर राजकीय नेता येणार आहे, हे अजून तरी नियोजित नाही। मात्र प्रशासन पूर्णपणे मनधरणी करण्याच्या तयारीमध्ये आहे। आश्वासन त्यांना दिलं जाणार आहे, मात्र तो आश्वासन ते मान्य करतात का, मनधरणी यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या कुटुंबियांना ते संदेश देत आहेत किंवा इथे आंदोलन स्थगित करा। मात्र अजून पुढे कुठली हालचाल नाही, अजून कुठल्याही निर्णयापर्यंत पोलीस प्रशासन किंवा संतोष देशमुख यांचं कुटुंब पोहोचलेलं नाही। त्यामुळे सध्या तरी हा आंदोलन होणार आहे अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। दिवसभरात तिथे नेमकं काय घडतंय मसाजोगमध्ये हे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊच। सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही 2 दृश्य आपण सांगूयात। पहिल्या दृश्यामध्ये धनंजय देशमुख जे मृत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते देशमुखांच्या स्मृतीला अभिवादन करताना, त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आज आंदोलन करतायत तसा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। मोबाईल टॉवरवर चढून
माझं जीवन मी संपवेन असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. सरकारला इशारा दिलाय. त्यापूर्वी त्यांनी आपले बंधू ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख यांना नमस्कार केलेला आहे. आणि दुसरीकडची दृश्य आपण बघतोय, ज्या मोबाईल टॉवरवर चढून धनंजय देशमुख आंदोलन करायचं म्हणतात त्या आंदोलनाच्या आधी त्या स्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात केलेला आहे, त्याचे दृश्य. तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आता गतीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मसाजोगचे ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि सगळ्या ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करायचा इशारा दिलाय. उद्या ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत आणि याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून यामध्ये वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच मकोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळे जो अजूनही फरार आहे त्याला तात्काळ अटक व्हावी अशा काही मागण्या केल्या जातील. याचबरोबर शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करण्याची मागणी सुद्धा या निमित्तानं केली जाईल. आणि या निवेदनावर संतोष देशमुख ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे या सरपंचांची, त्यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून. उदय, धनंजय देशमुख एकीकडे मोबाईल टॉवरवर चढून आयुष्य संपवायचा इशारा देतात, दुसरीकडे ग्रामस्थ आक्रमक आहेत, आत्मदहनाचा इशारा देतात. काय नेमकी आत्ताच्या क्षणाची भूमिका आहे? सरकार याबाबत काही बातचीत करतंय का? त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतंय का? सगळी माहिती सांगतो. नक्कीच धनंजय देशमुख यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मसाजोग गावच्या परिसरात 3 टॉवर आहेत आणि या 3ही टॉवरच्या परिसरात आता बंदोबस्त आहे. देशमुख कुटुंब नेमकं कुठल्या टॉवरवर चढून आंदोलन करणार हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे 3ही टॉवरच्या परिसरात बंदोबस्त आहे. याबरोबरच आपण नुकतंच जर बघितलं तर धनंजय देशमुख यांनी घरातून बाहेर पडत जे संतोष देशमुख यांची प्रतिमा आहे या परिसरात ठेवलेली त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. तसेच आता केज पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते देखील धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आहेत, त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मला गेल्या महिनाभरापासून काय तपास झाला त्याबाबत कुठलीही माहिती नाही. तसेच या प्रकरणात गतीने कारवाई होत नसल्याबद्दल धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली असून ते आता सध्या तरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. लवकरच या ठिकाणी सीआयडी असेल किंवा एसआयटी असेल यांचे वरिष्ठ अधिकारी देखील येऊ शकतात आणि ते कशा पद्धतीने धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबाची समजूत काढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.